नमस्कार शेतकरी मित्रांनो, छत्रपती शासन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कापूस आणि कांदा या दोन पिकांचे बाजारभाव जाणून घेणार आहोत। तर सगळ्यात अगोदर कापसाचे बाजारभाव आपण जाणून घेऊया। सावनेर बाजार समितीमध्ये 3000 क्विंटल कापसाची आवक झाली असून याला जास्तीत जास्त दर हा 7325 इतका मिळाला आहे। तर देऊळगाव राजा येथे 2700 क्विंटल कापसाची आवक झाली असून याला दर हा 8130 इतका मिळाला आहे। तर वरोरा बाजार समितीमध्ये 1154 क्विंटल कापसाची आवक झाली असून याला दर हा 7701 इतका मिळाला आहे। आता आपण बघूया कांदा या पिकाचे बाजारभाव। कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा म्हणून आणखी 3 देशांमध्ये कांदा निर्यातीस परवानगी देण्यात आली आहे। मात्र खूपच कमी कांदा निर्यात करण्यास परवानगी दिल्याने शेतकऱ्यांमध्ये सुद्धा नाराजी आहे। दुसरीकडे कांदा बाजारभाव काहीसा सुधार पाहायला मिळत आहे। आजच्या बाजार अहवालानुसार लासलगाव बाजार समिती लाल कांद्याची सरासरी 1870 रुपये बाजारभाव मिळाला आहे। काल याच बाजार समितीमध्ये 2180 रुपयापर्यंत बाजारभाव मिळत होतात। तर कोल्हापूर बाजार समितीमध्ये 4529 क्विंटल कांद्याची आवक झाली असून याला जास्तीत जास्त दर हा 1900 इतका मिळाला आहे। तर लासलगाव विंचूर येथे 4774 क्विंटल कांद्याची आवक झाली असून याला जास्तीत जास्त दर हा 1875 इतका मिळाला आहे। पारनेर बाजार समितीमध्ये 14090 क्विंटल कांद्याची आवक झाली असून याला जास्तीत जास्त दर हा 2000 तर सर्वसाधारण दर हा 1375 इतका मिळाला आहे। पुणे येथे 17182 क्विंटल कांद्याची आवक झाली असून याला दर हा जास्तीत जास्त 1800 तर सर्वसाधारण दर हा 1200 इतका मिळाला आहे। शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।